नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका दिव्य ग्रंथाविषयी बोलणार आहोत ज्याने लाखो भक्तांच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण केला आहे. तो ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, मन अस्थिर असेल, घरात सतत संकटे येत असतील किंवा फक्त स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाचे महत्त्व, त्याची योग्य पद्धत आणि शेवटी माझ्या मनाला स्पर्श करून गेलेला एक अनुभव सांगणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय? हा ग्रंथ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्रावर आधारित आहे. यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींच्या लीला, भक्तांवरील कृपा, संकटातून केलेला उद्धार आणि श्रद्धेचे महत्त्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले आहे. हा ग्रंथ केवळ कथा सांगणारा नाही तर श्रद्धा दृढ करणारा आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा आहे. स्वामी समर्थांचे एक वचन आपण सर्वांनी ऐकले असेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ शब्द नाहीत तर प्रत्येक भक्तासाठी जीवन जगण्याचा आधार आहे. पारायण का करावे अनेक जण विचारतात. ग्रंथ वाचल्याने खरंच काही फरक पडतो का? याचे उत्तर प्रत्येक भक्त वेगळे देईल, कारण अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो. पण एक गोष्ट समान असते, ग्रंथाचे पारायण सुरू झाल्यावर मनामध्ये एक वेगळी शांतता निर्माण होते. नकारात्मक विचार कमी होतात, मन भक्तीकडे वळते, स्वामींवर विश्वास वाढतो आणि संकटांशी लढण्याची ताकद मिळते. अनेक भक्त सांगतात की पारायणाच्या काळात घरातील वातावरण प्रसन्न झाले, वाद कमी झाले आणि मनातील भीती दूर झाली. यालाच स्वामींची कृपा म्हणतात. पारायण कसे करावे? पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करावी. स्वच्छ ठिकाणी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. शक्य असल्यास दिवा, उदबत्ती लावावी. मन शांत करून संकल्प करावा. पारायण 3, 5, 7 किंवा 21 दिवसात पूर्ण करता येते. अनेक भक्त दररोज एक अध्याय वाचून 21 दिवसात पारायण पूर्ण करतात. या काळात शक्य तितका सात्विक आहार घ्यावा. राग, मत्सर, खोटे बोलणे आणि इतरांना दुखावणे टाळावे. कारण केवळ ग्रंथ वाचणे महत्त्वाचे नाही तर त्या वाचनातून आपले आचरणही बदलणे महत्त्वाचे आहे. पारायण करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. पारायण घाईघाईने करू नका. प्रत्येक अध्याय समजून वाचा. जिथे स्वामींच्या लीला सांगितल्या आहेत तिथे स्वतःला त्या प्रसंगात असल्यासारखे अनुभवण्याचा प्रयत्न करा. दररोज काही मिनिटे स्वामींच्या नामस्मरणासाठी द्या. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप मनापासून करा. असे केल्याने मन अधिक स्थिर होते. पारायणाचे आध्यात्मिक महत्त्व. पारायण म्हणजे केवळ इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग नाही, तो स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. जेव्हा आपण रोज ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्या विचारांमध्ये बदल होतो, अहंकार कमी होतो, संयम वाढतो, सहनशीलता वाढते, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवण्याची ताकद मिळते. अनेक वेळा संकट लगेच दूर होत नाही, पण ते संकट सहन करण्याची शक्ती नक्की मिळते आणि हीच खरी स्वामींची कृपा आहे. एका दादाचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. हा अनुभव माझ्या मनाला खूप स्पर्श करून गेला. एक दादा अनेक दिवसांपासून खूप मानसिक तणावात होता. कामात अडचणी, आर्थिक चिंता आणि घरातील वातावरणही ठीक नव्हते. त्याला कुणीतरी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याचा सल्ला दिला. त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता मनापासून 21 दिवस पारायण सुरू केले. पहिल्या काही दिवसात काही विशेष घडले नाही, पण त्याने पारायण सोडले नाही. दररोज स्वामींचे नाव घेत राहिला. पारायण पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी त्याने एक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहून फक्त एवढेच म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळी उठल्यानंतर त्याच्या मनातील भीती पूर्णपणे कमी झाली.
काही दिवसांनी त्याची अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागू लागली. त्याच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठा चमत्कार म्हणजे परिस्थिती बदलण्यापूर्वी त्याचे मन बदलले. त्याला धैर्य मिळाले, आशा मिळाली आणि स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला. यामुळे त्याने आयुष्यभर रोज स्वामींचे नामस्मरण करण्याचा संकल्प केला. मित्र हो, हा अनुभव चमत्कार म्हणून मानायचा की श्रद्धेची ताकद म्हणून, हे प्रत्येकाने आपल्या भावनेनुसार ठरवावे. पण एवढे मात्र निश्चित की श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मकता यांचा जीवनावर खोल परिणाम होऊ शकतो. मित्र हो, जर तुम्ही अजून एकदाही श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण केले नसेल तर एकदा तरी मनापासून करून पहा. कसलाही हट्ट नको, कसलाही व्यवहार नको, फक्त श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पण. स्वामी योग्य वेळी योग्य तेच देतात, त्यामुळे कधीही निराश होऊ नका. शेवटी एकच प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.